नमस्कार वृषभ राशीच्या भाग्यवान मंडळींनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण 27 जूनच्या दिवसाबद्दल अशा ग्रहयोगावर चर्चा करणार आहोत जे अनेक वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. मंडळी, काही दिवस असे असतात जे अगदी नेहमीसारखे वाटतात, पण नंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की त्या दिवसाच्या आयुष्याला वेगळे वळण दिले जाते. 27 जून हा दिवस काही वृषभ राशीच्या लोकांसाठी तसा अनुभव देऊ शकतो. विशेष उद्याची सकाळ काहींना एखादा फोन, एखादा संदेश, एखादी भेट किंवा एखादी अनपेक्षित संधी मिळू शकते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, पण हा दिवस जागरूक राहण्याचा आहे. जर तुमच्या मनात बऱ्याच दिवसापासून एखादे काम अडकलेले असेल, आर्थिक चिंता असेल, नोकरी, व्यवसाय किंवा नातेसंबंधामध्ये प्रश्न असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन देत, निर्णय आणि कृत्य आपल्या हातात असतात. त्यामुळे या व्हिडिओतील प्रत्येक गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनातून ऐका. हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत उद्याची सकाळ कोणत्या संकेताकडे लक्ष देते, कोणती संधी ओळखलेल्या तर फायदा होऊ शकतो, कोणत्या चुका टाळणे योग्य ठरेल, धन, करिअर, कुटुंब आणि प्रेम संबंध, ग्रहयोग काय सूचित करतात आणि शेवटी एक सोपा, श्रद्धेने करता येईल असा उपाय जो मनाला सकारात्मक आणि आत्मविश्वास देईल. मंडळी, कधी कधी नशीबदार ठोठवतं, पण आपणच त्याचा आवाज ओळखत नाही. त्यामुळे उद्याचा दिवस घाईत घालवू नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि प्रत्येक भेटीकडे लक्ष द्या आणि प्रत्येक संधीचं महत्त्व समजून घ्या. जर तुम्ही मनापासून मेहनत करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी नव्या आशेचं किरण ठरू शकतं. म्हणून चांगली बातमी, काहींना नवीन दिशा तर काहींना स्वतः पुन्हा विश्वास ठेवण्याची संधी मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात मी सांगणार आहे असा एक छोटा उपाय आणि काही शुभ संकेत जे अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात. चला तर मग कोणती घाई न करता अग्रहाने आणि 27 जूनची सकाळ वृषभ राशीसाठी कोणते संकेत घेऊन येऊ शकते हे सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, 27 जूनची सकाळ अनेक वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी नेहमीपेक्षा वेगळी वाटू शकते. प्रत्येकाचा अनुभव सारखा असेल असं नाही, पण काहींना एखादी नवीन संधी, महत्त्वाची चर्चा किंवा प्रलंबित कामात हालचाल जाणवू शकते. बऱ्याच दिवसापासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल तर उद्या संयम ठेवणे महत्त्वाचे ठरेल. काही गोष्ट तुमच्या अपेक्षितप्रमाणे लगेच घडणार नाही, पण त्यांची सुरुवात होण्याचे चिन्ह दिसू शकतात. विशेष सकाळी घाईघाईत निर्णय घेऊ नका. एखादा फोन कॉल, संदेश किंवा भेट तुमचे लक्ष वेधू शकते. त्याकडे शांतता आणि विचारपूर्वक पाहिल्यास त्यामध्ये पुढे उपयोगी पडणारी संधी दडलेली असू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना किंवा मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. ज्यांना नवीन नोकरी, बढती किंवा व्यवसायात प्रगतीची अपेक्षा आहे त्यांनी आत्मविश्वासाने पुढाकार घ्यावा. लहान पाऊलही पुढे चालावे आणि मोठा फरक घडू शकतो. आर्थिक बाबत अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. त्याच वेळी काहींना उत्पन्न वाढण्याची नवीन दिशा किंवा कल्पना मिळू शकते. प्रत्येक संधीची शांततेने विचार करा. कुटुंबात एखाद्या व्यक्तीशी मन मोकळेपणाने संवाद झाल्यास गैरसमज कमी होण्यास मदत होऊ शकते. अनेकदा योग्य वेळी बोललेले काही शब्द नात्यामध्ये सकारात्मक बदल घडवतात. जर तुम्ही अलीकडे निराश असाल किंवा प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर हा दिवस स्वतःवरचा विश्वास पुन्हा दृष्ट करण्याची आठवण करून देत आहे. ग्रहयोग दिशा दाखवतात की यश मात्र तुमच्या कृतीमध्ये असते. म्हणून उद्याची सकाळ सुरू करताना मन शांत ठेवा, सकारात्मक विचार करा आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. काही वेळा मोठा बदल एक छोट्या निर्णयापासून सुरू होतो. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वृषभ राशीचे प्रेम, कुटुंब, करिअर, धनयोगाबाबत 27 जून कोणते संकेत देऊ शकतो. मंडळी, आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. 27 जून हा दिवस वृषभ राशीच्या अनेक व्यक्तीसाठी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वरिष्ठ बोलताना आत्मविश्वास ठेवतात, पण नम्रता ही तितकीच महत्त्वाची आहे. अनेकांना योग्य वेळी मांडलेली कल्पना भविष्यात मोठी संधी बनू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा दिवस नवीन संपर्क, नवीन ग्राहक किंवा एखाद्या प्रलंबित व्यवहारात पुढे
जाण्याची संकेत देऊ शकतो. मात्र कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि अटी काळजीपूर्वक तपासा. अलीकडे अडकलेले पैशाबाबत तणाव अनुभवायला मिळू शकतो. ज्यांनी घाईघाईने गुंतवणूक किंवा मोठा खर्च टाळला त्याऐवजी नियोजनावर भर द्या. संयम आणि शिस्त यामुळे पुढील काळात चांगले परिणाम मिळू शकतात. या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याशी महत्त्वाची चर्चा करू शकते. ती व्यक्ती मात्र सहकारी, नातेवाईक किंवा जुना परिचयही असू शकतो. त्या संवादातून एखादी नवीन कल्पना किंवा संधी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक संभाषण लक्षपूर्वक ऐका. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी चांगला ठरू शकतो. एकाग्रतेने केलेला अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुढील परीक्षांमध्ये उपयोगी पडतील. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. छोट्या गोष्टीवर वाद घालण्याऐवजी संवाद साधा. सकारात्मक शब्द आणि संयम यामुळे नात्यामध्ये विश्वास वाढू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कधी आपण मोठ्या संधीच्या शोधात असताना समोर असलेली छोटी संधी दुर्लक्ष करतो. 27 जून तुम्हाला अशी एखादी छोटी पण महत्त्वाची दिशा दाखवू शकतो. ती लगे मोठे यश देईल असे नाही, पण भविष्यात तिचे महत्त्व जाणू शकते. म्हणून उद्याचा दिवस आशेने सुरू करा, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. मेहनत, संयम आणि योग्य निर्णय याची साथ असेल तर प्रगतीची शक्यता नक्की वाढते. पुढील भागात आपण जाणून घेऊया विवाह जीवनात आणि कुटुंबातील 27 जूनचे संकेत जाणून घेणार आहोत. मंडळी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पैसा आणि करिअर जितके महत्त्वाचे असते तितकं महत्त्वाचे असतात आपली नाती. 27 जूनचा दिवस काही वृषभ राशीच्या व्यक्तींना नातेसंबंधामध्ये नव्या दृष्टिकोनाची जाणीव करून देऊ शकतो. जर तुमच्या कुटुंबात एखादा गैरसमज किंवा मतभेद सुरू असेल तर उद्या शांतपणे संवाद साधण्याची संधी मिळू शकते. अनेकदा रागापेक्षा संयम आणि समजूतदारपणा नात्यात अधिक मजबूत बनतो. प्रेमसंबंधात असलेल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टीवर वाद वाढवण्याऐवजी एकमेकांना म्हणणे ऐका. प्रामाणिक संवादामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होऊ शकते. अविवाहित वृषभ राशीच्या काही व्यक्तींना नवीन ओळख किंवा एखाद्या व्यक्तीची अर्थपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळू शकते. मात्र कोणतेही नाते घाईघाईने पुढे नेण्याऐवजी त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उद्या उपयोगी ठरू शकतो. ज्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात मदत करू शकते. मंडळी, कधी आपल्या आयुष्यात सर्वात मोठा बदल एखाद्या मोठ्या घटनेतून नव्हे तर एका साध्या संवादातून सुरू होतो किंवा एक संदेश तुम्हाला विचारण्यासाठी नवीन दिशा देऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने पूर्वी तुमचा विश्वास तोडला असेल तर तो पुन्हा निर्णय घेताना सावध राहा. कारण क्षमा करणे वेगळे आहे, पुन्हा तीच चूक करणे ते वेगळे आहे. त्यामुळे भावना आणि विवेक यांचा समतोल राखा. उद्याच्या दिवशी शक्य तितका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. आपल्या माणसांशी मन मोकळेपणाने बोला आणि मनातले ओझे कमी करा. शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा अधिक योग्य ठरतात. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 27 जून रोजी कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे, कोणत्या चुका टाळाव्या, कोणते संकेत तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. मंडळी, प्रत्येक दिवस संधी घेऊन येतं, पण त्याचबरोबर काही गोष्टीकडे लक्ष देण्याची आठवणही करून देतो. 27 जून हा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींना संयम, शहाणपण आणि योग्य वेळेची किंमत समजून सांगू शकतो. उद्याच्या दिवशी सर्वात पहिले लक्ष ठेवा, घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एखादी बातमी, एखादा प्रस्ताव किंवा अचानक आलेली संधी पाहून लगे होकार देण्याऐवजी शांतपणे विचार करा. योग्य माहिती घेतल्यावर निर्णय द्या. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या यशामुळे प्रभावित असतील तर काही जण तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवित असतील. त्यामुळे आपल्या योजना प्रत्येकासमोर उघडपणे सांगण्याऐवजी योग्य वेळी शेअर करा. आर्थिक बाबतही सावधगिरी महत्त्वाची आहे. अनावश्यक खर्च, भावनेत येऊन केलेली खरेदी किंवा कोणालाही विचार न करता पैसा उधार देणे टाळा. नियोजनबद्ध पद्धतीने केलेले आर्थिक निर्णय पुढे अधिक फायदेशीर ठरू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि थोडा आराम, त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहू शकते. मनावर ताण असल्यास काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना उद्या जुनी आठवण किंवा जुनी ओळख पुन्हा समोर येण्याची शक्यता वाटू शकते. अशा वेळी भूतकाळातील अनुभव लक्षात ठेवून वर्तमानातील निर्णय घ्या.
लक्षात ठेवा, यश नेहमी मोठ्या उड्यांनी मिळत नाही, तर अनेकदा छोट्या पण योग्य पावलामुळे मिळते. उद्या समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा आदर करा, पण विवेक कायम ठेवा. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांचे मत ऐका, पण अंतिम निर्णय तुमच्या परिस्थितीचा विचार करून घ्या. आत्मविश्वास आणि संयम याची साथ असेल तर अनेक अडचणीवर मात करता येते. मंडळी, आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 27 जूनची वृषभ राशीचे शुभ संकेत, शुभ रंग, शुभ अंक आणि दिवस अधिक सकारात्मक करण्यासाठी काही प्रेरणादायक मार्गदर्शन. मित्रांनो, आता आपण त्या भागात आलो आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. 27 जून हा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींना काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. हे संकेत प्रत्यक्षासाठी सारखे नसतात, पण ते तुम्हाला अधिक जागरूक आणि आत्मविश्वासाने वागण्याची प्रेरणा देऊ शकतात. सकाळची सुरुवात शक्यतो शांत मनाने करा. दिवसाची पहिली काही मिनिटं घाई गडबडीत न घालवता आपल्या आजच्या कामाचे नियोजन करा. नियोजन सुद्धा पद्धतीने काम केल्यास अनेक गोष्टी सुरळीत पार पडू शकतात. जर एखादे महत्त्वाचे काम अनेक दिवसापासून प्रलंबित असेल तर उद्या त्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास विचार करा. लहानशी सुरुवातही पुढे मोठा फरक घडवू शकतो. या दिवशी तुमचा आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि इतरांची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. शुभ रंग पांढरा हिरवा वापरणे काहींना सकारात्मक वाटू शकते. शुभ अंक 6, 9 प्रेरणादायक मानले जातात. हे श्रद्धेचे विषय आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुमची कृती आणि सातत्य. जर तुम्हाला संधी मिळाली तर एखादी गरजू व्यक्तीला मदत करा किंवा कोणासाठी चांगले काम करा. अशा कृतीमुळे स्वतःलाही सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहते. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकते. प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक छोटे सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. त्यामुळे परिणामाची घाई न करता आपल्या ध्येयाकडे एक पाऊल टाका. आणि मंडळी, लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्य बदलणारी घटना ही मोठ्या आवाजात येत नाही. ती एका छोट्या संधीच्या, एका निर्णयाच्या किंवा एका प्रेरणादायी भेटीच्या रूपात समोर येते. त्यामुळे उद्याचा दिवस सहजने, सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने जगा. आता शेवटचा भाग आपण जाणून घेणार आहोत. एक सोपा, श्रद्धापूर्वक करता येईल असा उपाय, दिवसाच्या प्रेरणादायक संदेश आणि व्हिडिओचा समारोप. चला तर जाणून घेऊ. मंडळी, आता व्हिडिओच्या शेवटी एक साधा, श्रद्धेने करता येईल असा उपाय पाहूया. कोणताही चमत्कार किंवा दावा घडवण असा नाही. मनाला शांती, सकारात्मक आणि आत्मविश्वासासाठी करतात. 27 जूनच्या सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरात किंवा जिथे तुमची पूजा करतात त्या ठिकाणी तुपाचा दिवा, तिळाच्या तेलाचा एक दिवा, मन शांत करून आपल्या कुलदेवतेचे किंवा आवडत्या देवीचे स्मरण करा. हे ईश्वर, मला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी, मेहनत करण्यासाठी शक्ती, प्रत्येक परिस्थिती योग्य मार्ग निवडण्याचे स्थिर द्या. यानंतर काही क्षण शांत बसा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, फळ किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. चांगली कृत्य केल्याने समाजालाही फायदा होतो आणि स्वतःच्या मनातही समाधान निर्माण होते. मंडळी, लक्षात ठेवा, ग्रहयोग दिशा दाखवू शकतात, पण तुमचे भविष्य तुमच्या निर्णयावर, मेहनतीवर आणि सातत्यावर उभे असते. म्हणून कोणतीही संधी आली तर तिचा विचारपूर्वक उपयोग करा आणि कोणतीही अडचण आली तर हार मानू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी, आणि सोबत तुमचे शहर लिहा. तुमच्या सर्वात जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय.